आज हे जे नाटक चालू आहे ना, बर का, हे जे नाटक चालू आहे, भुजबळ साहेबांनी काय केलं आणि काय नाही केलं हे सगळ्याला दिसू राहिलं, सांगायची कोणाला गरज नाहीये. भुजबळ साहेब ज्या वेळेस मी काय म्हणतो राष्ट्रवादीत होते, ते चोर झाले, त्यांना जेलमध्ये टाकलं आणि भाजपमध्ये गेले तर त्यांचा चोरपणा निघून गेला आणि ते सभ्य झाले. अरे हे राजकारणाचे नाटक कशाला शिकवताय? जनता एवढी भोळी नाही राहिली, जनताचं सगळं लक्षात आलेलं आहे. आता आता जनता काय करायची ती यांच्या मनानं ठरवतील, लोक कोणाचंच ऐकायला कोणी तयार नाही. जे पुढे किती चाटा मारल्या तरी कोणी ऐकायला तयार नाही. आणि तुम्ही डायरेक्ट हा प्रश्न करता का कोणाला मत देणार हे विचारायचा अधिकार तुम्हाला नाही. जरांगे पाटलांनी जर इथं जर उमेदवार दिला, समजा हा जरांगे पाटलांनी जर उमेदवार दिला इथं, तर जनता जरांगे पाटलांच्या मागे उभी राहील का मग इतर गोरखा पवार, सचिन भाऊ आहेर, कुणाल भाऊ दराडे की माणिकरावजी शिंदे? मी काय म्हणतो जरांगे पाटलाच्या पाठीमाग राहतील का गोरख भाऊच्या राहतील हे आज नाही सांगू शकत, कारण माणूस कोण देणार याच्यावर अवलंबून आहे सगळे पब्लिक. तर बाकी